संविधानाच्या अवमानाविरोधात नाशिकमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आले। मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात बहुजन समाज आक्रमक झालाय। मंत्री गिरीश महाजन यांनी 26 जानेवारीच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्यानं आक्षेप घेतला गेला। वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांच्या आक्षेपानंतर हे प्रकरण चिघळलं आणि त्याच विरोधात हा महामोर्चा काढला जातो। या संदर्भात थेट अपडेट घेऊया। नाशिकमधून आपले प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। किरण, हा महामोर्चा निघालेला आहे, एकूण किती जण या मोर्चात सहभागी झालेत आणि पोलिसांचा काय बंदोबस्त आहे? हजारांची संख्या आहे। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करत असताना महापुरुषांची नावं घेतली, मात्र त्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही आणि त्यावरूनच खरंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी त्यावेळेला त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला होता। मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण नाशिकमधील गोंधळाचे पडसाद उमटलेले होते। ठिकठिकाणी गिरीश महाजन यांच्या विरोधात निदर्शनं केली जात होती। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आजच्या दिवशी नाशिकमध्ये संविधानाचा अवमान केला म्हणूनचा आरोप करत या ठिकाणी गिरीश महाजनांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। नाशिकच्या जिल्हाभरातील वेगवेगळ्या ज्या आंबेडकरवादी संघटना आहेत त्यासोबतच वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते या सगळ्या या मोर्चामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी दृश्यांमध्ये सर्व पक्षीय जे नेते आहेत ते या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। माध्यमांना कुठली परवानगी बाईट द्यायची नाही, प्रतिक्रिया द्यायची नाही अशी भूमिका घेऊन एक प्रकारे मूक मोर्चा या सगळ्या आंबेडकरवादी चळवळीतील पदाधिकारी कर्मचाऱ्यांकडून घेतला गेलेला आहे आणि त्याची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। नाशिकच्या जिल्हाधिकारीच्या दिशेने निघालेला हा मोर्चा जो आहे साधारणपणे 10 ते 12 किलोमीटरचा हा संपूर्ण प्रवास आहे आणि आता या मोर्चाला नाशिक रोड परिसरातून सुरुवात झालेली आहे आणि एकूणच जो आहे तो सरकारच्या विरोधात मंत्री गिरीश महाजनांच्या विरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील या सगळ्या दरम्यान दिली जाते। कस्तुरी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। या मोर्चाकडे तुम्ही लक्ष ठेवून असालच।